नमस्कार मंडळी, मी आरती आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर काल आमच्या गौऱ्या आल्या, तुम्ही सगळ्यांनी पाहिल्या। आज त्या गौरी देवीचं पूजन आहे। तर आज वौसा आहे, ज्यात पाण्यात भाजी असतात, खोबरं असतं आणि बरंच काही असतं, ज्याबद्दल मला देखील पूर्ण माहिती नाहीये, पण ती माहिती आज मला तुम्हाला शेअर करायची आहे। तर त्या निमित्ताने मी आज छान तयार झाली आणि आज देखील वातावरण खूप छान झालं आहे। तर चला व्हिडिओ मध्ये सोबत राहा आणि पूर्ण पाहायला विसरू नका। चला तर आता सूप तयार करायची आहे, ती कशी करतात ना ते मी तुम्हाला दाखवते। चला तर आता सूप तयार करूया। सगळ्यात आधी सुपामध्ये भोपळ्याचं पान आणि त्यावर खाऊचं पान ठेवायचं। त्यानंतर एक एक करून वेगवेगळ्या भाज्या, फळं, सुपारी, खोबरं आणि ज्या मी तुम्हाला दाखवल्या त्या तवशाच्या घाऱ्या, हळद कुंकू आणि दिवा ठेवून आपलं सूप तयार। आता इथे काकीने मम्मीच्या हातात तांदूळ दिले, त्यावर दूध टाकलं आणि मम्मीने ते तांदूळ ओवाळून टाकले। त्यानंतर मम्मीने गौरी देवीला हळद कुंकू लावलं आणि सुपातलं एक पान तिच्या समोर ठेवलं आणि त्याचबरोबर गणपती बाप्पा समोरही एक पान ठेवलं आणि दोघांना नमस्कार केला। आता इथे मम्मीने एक एक करून तिच्याहून मोठे असलेल्या सर्वांना सुपातलं एक एक पान दिलं आणि त्यांना नमस्कार केला। तर इथे मी सोमवारचा उपवास असल्यामुळे साबुदाण्याची खिचडी बनवत आहे आणि मी माझा उपवास संध्याकाळी सोडणार। आणि इथे माझी काकी नैवेद्याची तयारी करत आहे। आता आमचा वौसा पूजून झाला आहे। मी फर्स्ट टाइम पाहिलं हे सगळं। मस्त झोप काढली आणि आता आम्ही वाडीत सगळ्यांच्या घरी गणपतीला पाया पडायला जातोय। संध्याकाळ झाली आणि मी माझा उपवास सोडला आणि आज सगळ्या मुली एकत्र येऊन नाच करणार होतो। चला तर बघूया। आनंद वाटे मनाला, गणपती आले घराला। 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 आनंद वाटे मनाला,
इथे गौरी देवीला जागवण्याचा कार्यक्रम चालू आहे. रात्रभर नाचून गाऊन गौरी देवीला जागवायचं असतं. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मला माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.